उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट धनंजय देशमुख यांनी घेतलेली आहे. भाऊ आज भेट घेतलेली, भेटीमध्ये काय चर्चा झाली नेमकी? चर्चा ही झाली की माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख यांची ज्या क्रूरकर्म्यांनी हत्या केली आणि हत्या झाल्यानंतर आत्तापर्यंत जे काही घटनाक्रम घडला, पहिल्या 8 दिवसात काय झालं, कसा तपास झाला, तो तपास SITकडे CIDकडे कशा पद्धतीने दिला गेला, त्यांनी तपास कसा केला. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता आम्हाला. मुख्यमंत्री साहेब म्हणले होते की शेवटचा आरोपी फासावर लटकेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्या पद्धतीनं तपास चालू आहे. परंतु हे सगळं करत असताना जरी मुख्यमंत्री साहेबांनी SIT CID नेमली, त्यांनी काम केलं, आता SP साहेब आहेत, ते काम करतायत, परंतु अशा काही गोष्टी आहेत खालच्या की ज्या योग्य होत नाही आहेत, चुकीच्या होत आहेत. तर त्या निदर्शनात आणून द्यायचं जे काम होतं ते मी आज दादांना केलेलं आहे. त्यांना लेखी स्वरूपात जे काही मला अडचणी आहेत किंवा ज्या सध्याच्या अडचणी आहेत ते त्यांना ड्राफ्ट मी दिलेला आहे. तुमच्या बोलण्यानंतर दादांनी काय उत्तर दिलं, त्याच्यावरती काय समाधानी आहेत का तुम्ही? उत्तर काय होतं दादाचं? आणि ही गोष्ट गांभीर्याने घेतली आणि म्हणले ह्याच्यावर ठोस पाऊल उचललं जाईल आणि ह्याची अंमलबजावणी होईल. आणि अंमलबजावणी होणार का नाही हे आपला ड्राफ्ट जो दिलेला आहे आणि त्याच्यावर जे अंमलबजावणी ते म्हणत करतो म्हणून ते आपल्याला दिसणारच आहे की त्यांनी काय केलं आहे का नाही केलं. हो, ड्राफ्टमध्ये नेमकी माहिती काय असणार आहे थोडी? उदाहरणार्थ पहिला एक मुद्दा असा आहे की वेगवेगळे आरोपी या जेलमध्ये जातात. जे आरोपी आलेत त्यांनाच इथून बाहेर नेलं जातं आहे सुरक्षेच्या कारणावरून. परंतु खुनातले आरोपी जे इथं आहेत त्या आरोपींना इथंच ठेवलं जातं आहे. तर त्या आरोपीला पहिला आर्थर रोडला शिफ्टिंग करावी अशी पहिली मागणी आहे माझी. आणि जे काही बाकीचा जो ड्राफ्ट आहे ते लवकरच तुमच्याकडे मी देऊन टाकेल. पुन्हा एकदा अजित पवारांची भेट तुम्ही कधी घेणार आहात? नाही, माहीत नाही. ह्याची अंमलबजावणी केली म्हणजे ह्याची काय आता जे दिलं आहे आपण माहिती, ड्राफ्ट घेऊन काय? नाही दिलं त्यांना, आता दिलं आहे. हां, त्याची रिसिव्ड येणं बाकी आहे आपल्याकडं. तो तुम्हाला रिसिव्ड आल्यानंतर त्याच्यातले काय पॉईंट आहे तुम्हाला देतो. नक्कीच पाहायला गेलं तर आज सकाळी अभिमन्यू पवार भेटण्यासाठी आले होते. काय चर्चा झाली होती भाऊ? जसं की खूप सगळ्या गोष्टी, जसं की लोकप्रतिनिधी, मी त्यांना देखील सकाळी सांगितलं की अण्णांची हत्या झाल्यानंतर मनोजदादांची भूमिका काय होती. ते रस्त्यावर येऊन त्यांना बसावं लागलं, त्यांना FIR लिहायला म्हणजे भाग पाडावं लागलं त्यांना सगळ्यांना, पोलिसला. त्याच्यानंतर जे काही लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक संघटना आहेत, ह्यांनी जी काही भूमिका घेतली त्यापैकीची एक हे अभिमन्यू पवार साहेब होते. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जे आम्हाला मदत केली, तुम्ही जे आम्हाला काही या केस संदर्भात ज्या काही पाठपुरावा केला आहे, असाच पाठपुरावा इथून पुढं देखील या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत करावा आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा अशी आम्ही त्यांना मागणी केली. मात्र संतोष देशमुख यांची ज्या दिवशी हत्या घडली, मृतदेह केसच्या दिशेने नेण्याऐवजी कळंब दिशेने नेण्यात आला होता आणि ती महिला होती. त्या महिलेचा देखील घातपात झालेला आहे, समोर आलेला आहे. त्या संदर्भात तुम्ही भेटणार होतात, पोलिसांना जाऊन तिथे चौकशी करणार होतात, गेला होतात का? चौकशी झाली का? आता त्यांना सविस्तर त्याविषयी आम्ही ह्याच्या अगोदर पण सांगितलं होतं, पण त्याची केस पोलिसनं कुठलीही दखल न घेता इकडं म्हणजे होळीच्या दिवशी ह्यांना रंग खेळणं चांगलं वाटलं. परंतु त्यांना असं नाही वाटलं की हे गांभीर्यानं घ्यायला पाहिजे, याचा तपास व्हायला पाहिजे. तसं झालं नाही. तर आता आम्ही हे सगळं निवेदन तयार केलेलं आहे. लवकरच ते मुख्यमंत्र्यांना मेल करण्यात येईल आणि त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया येते याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्ही दादांच्या कानावर घातली का? हां, आता बोललो मी, सांगितलं त्यांना. ते त्या ड्राफ्टमध्ये मेन्शन कर म्हणले आणि मग त्याची अंमलबजावणी आपण करू. ज्या तक्रारी होत्या त्या उपमुख्यमंत्री अजितदादांपर्यंत यांनी मांडलेल्या आहेत. लवकर त्याच्यावरती उत्तर येईल. उत्तर काय येते हे देखील पाहू असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन इरफान मोहम्मदसह मी योगेश काशीद, साम TV, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.